पण ताई, या बाबतीत मी म्हणेन की पवारसाहेबांचं राजकारण पण आम्ही गेले 2-3 दशकं जवळून बघण्याचा, पत्रकार म्हणून बघण्याची संधी मिळाली. पवारसाहेब अनेकदा आरोपांना उत्तर देत नाही. सध्याच्या राजकारणी आरोप झाला की पुढच्या क्षणाला 4 जण प्रत्युत्तर द्यायला येतात. पण आरोप झाल्यानंतर त्याला उत्तर न देणं, यातून मग पवारसाहेबांच्या प्रतिमेवर दीर्घकाळ काही डाग जे काय राहिले आणि त्याचा राजकीय वापर झाला. म्हणजे अगदी दाऊदबरोबरच्या संबंधांपासून सगळे आरोप आणि अशा आरोपातून म्हणजे तुमच्यावरही काही स्वरूपात असे आरोप करण्याचा प्रयत्न झाला काही बाबतीमध्ये, पुण्यात असेल कुठे तर. पण अशा आरोपांना जर उत्तर नाही दिलं तर लोकांना कसं कळणार की ते आरोप चुकीचे आहेत? मला वाटतं आपण आपलं ठरवायचं असतं. आपण काय करतो ह्याचं मूल्यमापन आपण करायचं. आता मला कधी कधी अशी वाटायचं की हो, उत्तर दिलंच पाहिजे. पण जर पुढच्या वर्षी आदरणीय पवार साहेबांना 60 वर्ष होतील इलेक्टेड मेरिटमध्ये निवडून येण्यासाठी, त्यांनी कधीच उत्तरं कशाची दिली नाही. मग 6 दशकं टिकले ना राजकारणात, ते मॉडेल त्यांचं टिकलं. काही लोकांचं वेगळं मॉडेल असतं, त्यामुळे लोक आरोप करत घेतले, ते त्यांच्या कामाची निष्ठा त्यांनी ठेवली आणि ते काम करत राहिले. त्यामुळे इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल. प्रत्येकाने आपल्याला जे योग्य वाटतं ते करावं आणि इमानदारीने करावं, एवढीच अपेक्षा. सध्या कामापेक्षा नॅरेटिव्ह तुम्ही कसा तयार करता, त्याला जास्त महत्त्व आहे राजकारणामध्ये. आणि अजूनही काही राजकारणी आहेत जे कामाला महत्त्व देतात. मग पवारसाहेब हे त्यातले एक आदरणीय नाव आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.